4 धावांसाठी हा येतोय चौकार. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेच फलंदाजाने पलटवार करून दाखवलं. चौकार इथे मात्र प्राप्त केला. अजूनही इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत आहे. हनुमान पारदे चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी 1 2 3 4 झेल ड्रॉप. भरपूर मोठी चुकी पाहायला मिळते. असं वाटलं की पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू निसटताना दुसऱ्या अटॅम्पमध्ये हा चेंडू कलेक्ट करेल, परंतु तो सुद्धा मात्र चेंडू निसटला. त्यानंतर तिसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू मात्र ठिकाणी कलेक्ट करेल, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि जीवनदान मिळाल्यानंतर बंटी पाटील पोहोचतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. एकूण चेंडू पेस केले 3. एक संधी निर्माण करून दिली होती सुरेश पारधीने, परंतु त्या संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग फटका. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि या ठिकाणी आता मात्र चूक होणार नाहीये. शून्यावर मात्र फलंदाज माघारी परतताना महेश पाटील. अतिशय सुंदर झेल मात्र विकीने ठिकाणी कलेक्ट केला शॉर्ट कव्हरच्या दिशेने. प्रयत्न चांगला होता महेश पाटीलचा, कारण पारपती षटक सुरू आहे. जर एखाद्या वेळी जर इनफिल्ड त्यांनी क्रॉस केला असतं तर मात्र धावसंख्या चांगला जोडू शकला असता, परंतु चेंडू भरपूर वेळ हवेत गेला. एक संधी मिळाली विकीला आणि त्या संधीचं मात्र सोनं गेलं. ऐनवेळी मात्र आपल्या हातांची जी ओंजल होती ती मात्र त्यांनी उघडली आणि ओंजलीमध्ये मात्र आपला हा चेंडू त्यांनी मात्र विसावून घेतला. पहिला धक्का लागत असताना कुक्षी संघाला महेश पाटीलच्या रूपाने नवीन फलंदाज शुभम शेलार. स्विच इट पलटी शॉट आणि मात्र चेंडू पाठवलं, भरपूर वेगाने निघून जाईल वाईड स्टडमॅनच्या दिशेने. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. जेवढा वेगाने चेंडू आला तेवढा वेगाने काय फोटोसाठी फोज आहे बंटी पाटीलची. सरळ बॅटने लॉफ्टेड ड्राईव्ह आणि चेंडूला मात्र पाठवलं लॉंग ऑनच्या दिशेने. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आणि पहिल्या षटकाचा समाप्त होत असताना खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जोडल्या विकी स्पोर्ट कुक्षी संघाने, गडी गमावला 1 आणि धावा जोडल्या 13. चांगली बॅटिंग बंटी पाटील करत असताना 13 धावा धावफलकावर आणि 13 धावा तुम्ही जर पाहिल्या तर बंटी पाटीलच्याच बॅटमधून तुम्हाला पाहायला मिळाल्या. 3 चौकार त्यांनी मात्र ठिकाणी पेश केले आणि 3 चौकार तुम्ही पाहिले तर वेगवेगळ्या दिशेने पाहायला मिळाले. पहिल्या चौकार डीप स्क्वेअर लेग कडे मात्र पाहायला मिळाला, त्यानंतर दुसरा चौकार वाईड थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिला असेल आणि हा तिसरा चौकार सरळ पाहिलं तर लॉंग ऑनच्या दिशेने. म्हणजे 360 फलंदाजी काय असते ती मात्र ठिकाणी दाखवत असताना बंटी पाटील दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज विशाल पाटील. या पुढची मॅच तुम्ही पाहणार आहात नाना स्पोर्ट टेमगर विरुद्ध जय भोलेनाथ सरवली. दोन्ही संघानं सज्ज राहायचंय. विशाल पाटील आपल्या षटकाला सुरुवात करत असताना लॉंग रनअप आहे, परंतु पहिला चेंडू फुलटॉस आहे आणि या ठिकाणी मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला आणि अतिशय सुंदर रीतीने मात्र झेल डीप मध्ये पकडला गेला आणि शुभम शेलार सुद्धा मात्र शून्यावर माघारी परततोय.
सन्माननीय भगवानजी भुईर साहेबांच्या इथे मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे तुमचं. तर मी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचन कक्षाच्या वतीने मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. नवीन फलंदाज विशाल शिलार येतोय, नॉन स्ट्राइक एंडला आहे. इथे मात्र अजून एक चांगला चेंडूचे फेक मात्र चेंडू सरळ जाऊन इष्टांवर मात्र आदळतोय आणि बंटी पाटील असं वाटलं होतं की मात्र ठिकाणी आपल्या संघाला सावरेल, चांगली धावसंख्या इथे मात्र अजूनही उभी करेल, परंतु या ठिकाणी विशालचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या चेंडूवर विकेट घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा मात्र बंटी पाटील माघारी पाठवलं आणि या ठिकाणी धक्का लागतोय विकेट कुकची संघाला, हा तिसरा. शुभ आगमन झालेलं आहे विंडोज कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय रमेश दोंडी या साहेबांचं इथे मात्र ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुम्ही पाहू शकाल त्यांचं नुकतंच शुभ आगमन झालेलं आहे रमेशभाई दोंडी या साहेबांचं. इथे मात्र पहा पुन्हा आता खराब चेंडू आहे, पंचाचा भीमरचा इशारा ऑन साईडला मात्र ठिकाणी ड्राईव्ह केला. मयूर पाटीलने डीपवर क्षेत्राशी येऊन चेंडूला उचलून फेक करतील, तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि खरोखर संदेश भुईर यांनी मात्र नवीन युगामध्ये पाऊल टाकल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच झलक आणि वेगळी छाप तुम्हाला पाहायला मिळते आणि नक्कीच त्यांच्याच माध्यमातून एक आग्रहाचं आमंत्रण आहे की तुम्ही दिनांक 13 तारखेला दहागाव इथे साखरपुड्याच्या समारंभामध्ये सहभाग व्हायचा आहे. धावसंख्या 2 ने पुढे जाईल आता मात्र या ठिकाणी 15 धावा. फ्री चेंडूचा सामना करेल विशाल शेलार. इथे मात्र हुक केलाय, अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू मात्र थांबणार नाही, नॉन स्टॉप सीमेरच्या पलीकडे चेंडू निघून जाईल. विशाल शेलारच्या बॅटमधून येणारा हा पहिला दमदार चौकार. फेक करतील तोपर्यंत फलंदाजाने धावा पूर्ण केल्या 2. मयूर पाटील काही कारणास्तव पहिल्या मॅच मध्ये उपस्थित नव्हता, परंतु या महत्वाच्या मॅच मध्ये मात्र तो उपस्थित झालाय आणि पाहूया कशा प्रकारचं योगदान देतोय आपल्या संघाला. दरम्यान या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत वाशिरे खांडवलचे माजी सरपंच सन्माननीय विश्वास शेठ मागे यांना एक विनंती असेल की आपण पुढे येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा टॉप एच आणि मात्र ठिकाणी शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडू मात्र ठिकाणी ट्रॅव्हल झालाय. 3-3 क्षेत्रशी चेंडूचा पाठलाग करतायत आणि शेवटच्या मोमेंटला मात्र या ठिकाणी चेंडू थांबवण्यामध्ये मात्र क्षेत्रशीला यश येतोय, परंतु फलंदाजाने तब्बल 3 धावा इथे मात्र पूर्ण केल्या.
चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. तुम्ही नक्कीच पाहू शकाल आपल्या स्क्रीनवर हे कटआउट्स. अतिशय सुंदर तुम्ही थेट प्रेक्षण पाहता. बिग बॉस ऑफ टेलिकास्ट अर्थात प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफीज तुमच्या स्क्रीन समोर. पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. त्यानंतर 40+ साठी सुद्धा मात्र या ठिकाणी भरपूर पारितोषिक आहेत. चांगला कॅमेरा वर्क आपण पाहतोय. स्वर्गीय कृष्णकांत बाबू दलवी यांच्या स्मरणार्थ रवींद्र कृष्णकांत दलवी पोलीस उपनिरीक्षक आहेत, यांच्याकडनं आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी ही ट्रॉफीज लाभलेली आहे. त्यानंतर स्वर्गीय रामदास बाबू दलवी यांच्या स्मरणार्थ हरिश्चंद्र रामदास दलवी याचकडनं द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला चषक लाभलेला आहे. आणि या तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल सन्माननीय प्रमोदजी गजानन ठाकरे यांच्या माध्यमातून लाभलेले आहे. या सर्व दात्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर तुम्ही अगदी वर्ल्ड कपची आठवण देणारी ही ट्रॉफीज तुम्ही पाहू शकाल. अगदी वेगवेगळ्या प्रकारची ह्या ट्रॉफीज. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 25. आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करेल गोलंदाज शिवनाथ. नाथांचे नाथ शिवनाथ. सामना करेल मयूर पाटील. ओहो ओरपे चेंडू, परंतु उंची जास्त मिळाली आहे. या फटक्याला विजय पारदी चेंडूच्या खाली आहे, चूक होणार नाही. आणि टिप लाईन मैदानाच्या आतमध्ये हा झेल समाप्त झाला मयूर पाटीलचा हा खेळ. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत या डावामध्ये. आणि या 5 चेंडूमध्ये तुम्ही पाहूया किती धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी एक बॉडी बिल्डरची पोज असणारी ही ट्रॉफी सुद्धा तुम्ही पाहू शकाल. नवीन फलंदाज येतोय आकाश जोशी. धावसंख्या स्थिर 25. पुन्हा एकदा मात्र ठिकाणी शपल झाले. ऑनसेटला मात्र ठिकाणी पुन्हा एकदा ड्राईव्ह पाहायला म्हणजे स्वतः इष्टरेषक सुरेश पारधी जाऊन चेंडू मात्र फील्ड करतोय. तत्प्रती एक धाव इथे मात्र पूर्ण करण्याची संधी निर्माण होती. नवीन फलंदाज पाहतोय आपण या ठिकाणी आकाश जोशी येतो आता मात्र स्ट्रायकिंग एंडला. आणि पुढील सामन्यासाठी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नाना स्पोर्ट टेमगर संघाचा संघनायक आणि जय भोलेनाथ सरवली संघाचा संघनायक. इथे मात्र चेंडूला आपटी दिली, परंतु स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. चांगला स्टॉप पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलर पास ड्राईव्ह इथे मात्र फटका पाहायला मिळाला. आणि फक्त एकच धाव इथे मात्र आपण पाहतोय. कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहतोय आपण या स्लॉक षटकामध्ये. आतापर्यंत 2 लिगली चेंडू हाताले शिवनाथने आणि प्रत्येक चेंडूवर इथे मात्र आपल्याला सिंगल धाव पाहायला मिळाली. इथे मात्र अतिशय वेगवान चेंडू जागेवर इथे मात्र या ठिकाणी ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न करतोय विशाल शेलार, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाहीये आणि डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. बबलू पाटील ज्या वेळी या संघामध्ये नसतो त्यावेळी एक ही वेगळी टीम तुम्हाला पाहायला मिळते, परंतु ज्या वेळी बबलू पाटील संघामध्ये इन असतोय त्यावेळी या संघाची झलक थोडीशी वेगळी असते आणि ते आज मात्र आपल्याला पाहायला मिळालं. खराब चेंडू फुलटो असा ऑन साईडला उडवलाय, गॅप सुद्धा चांगला आहे, परंतु त्यापेक्षा अधिक चांगला दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहिलं आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते निकेश. कौतुक करावं तेवढं कमी. आपल्या संघासाठी किमान 2 धावा त्याने वाचवल्या. या अगोदर सुद्धा मात्र एक चौकार त्यांनी नॉनस्टॉप क्षेत्रामध्ये जाऊन स्टॉप केला होता, म्हणजे किमान 3 ते 4 धावा त्यांनी या मॅचमध्ये वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि जर असंच प्रकारचे क्षेत्ररक्षण प्रत्येक खेळाडूंनी केलं तर मात्र एक संघ तुमचा नक्कीच एक ठिकाणी अगदी परफेक्टली मात्र ठिकाणी पाहायला मिळू शकेल आणि ते कार्य निकेश आपल्या संघासाठी करतोय. परंतु शिवनाथचं कौतुक करेन मी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पहा इथं मात्र पुन्हा एकदा अंदाजून फटका पाहतो. शॉट पॉइंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सचिन म्हात्रे होते आणि मात्र पहिल्या डाबाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होत असताना पहिल्या डाबाच्या समाप्तीनंतर विकेसपूर कुक्षी संघाने गडी गमावले एकूण 4 आणि धाबा जोडलेल्या आहेत एकूण 30. आणि हा सामना जिंकायचा असेल तर 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 31 धाबींची गरज असणार आहे, ती म्हणजे श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा या टीमला. तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. संघ आहेत नाना स्पोर्ट टेमगर आणि त्यांच्या अपोजिट संघ असेल जय भोलेनाथ सरवली. तर आमचे मान्यवर सज्ज आहेत सन्माननीय रमेशभाई दोंडिया साहेब, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. आणि आमचे समालोचक मध्ये सज्ज आहेत
साहिल शेलके. ओ टू यू टॉस बॉक्स. थँक्यू योगेश पाटील सर. या ठिकाणी रमेश दोंडिया साहेब उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे. एका बाजूला अमर क्रीडा मंडळ कासने आणि एका बाजूला महादेव स्मृती चषक 2022. या ठिकाणी नाणेफेकी केली जाते आणि कासने कॉल होता परंतु महादेव स्मृती चषक 2022 आलेला आहे. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच टेमकर संघ आपण नाणेफेकी जिंकलात. आपला प्रथम निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. नक्कीच काही विशेष कारण आहे? काही नाही, आम्ही फर्स्ट मॅच पण फिल्डिंग केली आणि बॉलिंग थोडीशी लूज पडली, पण आता या मॅचमध्ये आम्ही कमबॅक करण्याचा प्रयत्न करू. कोणते चेंजेस आपल्या संघामध्ये असतील का? नाही, सेम टीम. ओके, ऑल द बेस्ट. टीम सरवली आहे. जर आपण नाणेफेकी जिंकली असती तर आपल्याला आपण काय केलं असतं? बॅटिंगच केली असते. येस, मनासारखं झालंय. तर कोणत्या खेळाडूंवर नजरा असतील की जो चांगले खेळ करेल? तसं काय नाही, आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच समोरच्या संघाला कितीपर्यंत आपण मजल मारणार आहात? आम्ही बॅटिंग जास्तीत स्कोर करण्याचा प्रयत्न करू. येस, दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम दी टॉक्स बॉक्स. सोनादेवी टेमकर संघ विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 31 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी श्रीराजपूर दामोलपाडा संघाला आणि त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र आणखी सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. टाळ्यांच्या गजराने मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचते सुरेश पारदी आणि त्याच्या समेत असतील विजय पारदी. तर एक बॅटिंग स्कोर नक्कीच उभा केलाय विकीस्पूर कुक्षी संघाचा आपण जर विचार केला तर, कारण 10.33च्या सरासरीने इथे जर मात्र धावा जोडायच्या आहेत, हा सामना जिंकायचा असेल तर जांभूळपाडा या टीमला. आणि पाहूया सुरुवात कशी असेल या पहिल्या ओव्हरमध्ये. खास करून पॉवर प्लेचं षटक फार इम्पॉर्टंट असेल आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर जास्तीत जास्त धावा इथे मात्र जर गोलंदाजाने खर्च केला नाहीयेत तर मात्र ही मॅच असं वाटते की एक चांगली पाहायला मिळू शकेल. कारण दोन्ही आपण जर संघ पाहिले तर PTC मधील एक दादा संघ आहेत, टॉप रँक करत आहेत. तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर गणरायांची ही मूर्ती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभव निर्विघ्नम कुर्मे सर्व कार्येषु सर्वदा. ज्यावेळी आपण या स्पर्धेला सुरुवात केली त्यावेळी हेच मागणं आपण गणरायांच्या चरणी मागणी केली आणि त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा. इथे मात्र सुरुवात केली गोलंदाजीसाठी बंटी पाटीलने. पहिला चेंडूवर मात्र ठिकाणी थोडस अपील पाहायला मिळाली, परंतु ही अपील फेटाळली. कारण चेंडू पाहिला तर बॅटला स्पर्श झाला होता आणि त्याचमध्ये पाहतो की विजय या पहिल्या चेंडूवर मात्र खातं उघडतोय आणि खातं उघडताना मात्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी भरपूर क्रीडारसिक मान्यवर मात्र ठिकाणी स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खास करून आपण जर पाहिलं तर एक डॅक्सिंग पर्सनॅलिटी मिस्टर अक्षय गगे यांना तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. त्यानंतर प्रणव हलके सुद्धा आहेत. त्यानंतर मिस्टर हर्ष गगे हे सुद्धा मात्र ठिकाणी एन्जॉय करतात. त्यानंतर भरतजी दळवी हे यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. क्या बात आहे, आनंद घेत आहेत. आमच्यावर तर नक्कीच माहिती पोचली होती की क्रिकेट पासून थोडीशी भरतजी दळवी थोडीशी दूरच असतात, परंतु ही स्पर्धा आपण जर पाहिली तर अगदी जवळून मात्र ते पाहत आहेत. हरकत नाहीये. त्यांना असं वाटलं होतं की कदाचित जावई या स्पर्धेमध्ये येतील, परंतु त्यांचं ते स्वप्न जे होतं ते मात्र अपूर्ण राहिलं. त्यानंतर तुम्ही हा डीजे बॉक्स पाहू शकाल. डीजे संकेत तिथे मात्र सज्ज आहेत. इथे मात्र एज आणि चेंडू हवेत होता. चांगली फिल्डिंग मात्र या ठिकाणी कुकाकडनं पाहायला मिळते. किमान आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. अशा दर्जाचा क्षेत्ररक्षण तिथे मात्र आपण पाहिलं आणि जर अशाच प्रकारची फिल्डिंग जर मात्र या ठिकाणी केली तर मात्र 31 धावा जोडण्याकरता सुद्धा तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला घाम पडू शकता आणि तेच कार्य या पहिल्या ओव्हरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासुद्धा तुम्ही पाहता बिनगडी बाद 2 धावा. पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि पॉवर प्लेचा षटक आपण जर पाहिलं तर मात्र फलंदाजांना भरपूर चान्स असतात की तुम्ही मोठमोठे फटके खेळू शकता आणि तोच फटका विजय पारदीच्या बॅट मधून वा बाई वा ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. लॉंग लेगच्या दिशेने हा दमदार षटकार.
धाबा स्टिकवर चेंडूची फेकी गेली आणि त्याच्यावर मात्र मोठा प्रहार पाहायला मिळाला आणि त्यानंतर बाकपीटला जाऊन वजन ट्रान्सफर केलं आणि मात्र चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, परंतु पंकज पाटील आहे त्या ठिकाणी मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. हा येतोय विजय पारदेच्या बॅटमध्ये अजून एक क्लासिकल ड्राईव्ह चौकार. इथे मात्र संधी निर्माण झाली आहे. चेंडू हवेत, विशाल शेलार चेंडूच्या खाली आणि मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होईल विजय पारदीचा. परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्यांनी मात्र चांगल्या पद्धतीने मात्र पार केलं, कारण एक षटकार एक चौकार बाटमधून पाहायला मिळाला आणि त्याच जोरावर आपल्या या धाबामध्ये त्यांनी धाबांचं योगदान दिलं आपल्या संघाला. एकूण 11 डीजे. हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ऑनलाईन सुद्धा आमच्या समित भरपूर खेळाडू जोडलेले आहेत, त्याचं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. दुसऱ्या फलंदाज आता मात्र ठिकाणी पाहायला मिळतो नवोदित अजय पारदी येतोय. इथे मात्र दुरून करण्याचा प्रयत्न, बॅटला किस करून चेंडू मात्र गेलाय की पाहूया, कारण दोन्ही पंच आता मात्र या ठिकाणी चर्चा करतील. चर्चा झाल्यानंतर जो काही मात्र डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचेल तो डिसिजन तुम्हाला मात्र मान्य करावा लागेल. सेलिब्रेशन तर मात्र खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो या कुक्षे संघाच्या माध्यमातून, परंतु पाहूया या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी आणि पंचाचा बोट आकाशाकडे आणि सुरेश पारदीला मात्र माघारी जावं लागेल. लागतो या ओव्हरमध्ये दुसरा धक्का जांभूलपाडा या टीमला. मित्रांनो मी विनंती करतो की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण एखादा फलंदाज बाद जर तर आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, एकूण 12 धाबा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. टार्गेट आहे 31 धाबांचं. अजूनही मात्र या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला 12 चेंडूमध्ये अजूनही या ठिकाणी 19 धाबा जोडायच्या आहेत. आणि नवीन फलंदाज पाहतो तुम्ही या खेळपट्टीवर सचिन म्हात्रे येतोय. अजय पारदी आणि सचिन म्हात्रे दोन फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज मयूर पाटील. परगा टेनिस क्रिकेटचा आपण जर विचार केला तर यॉर्कर किंग म्हणून या गोलंदाजाला संबोधला जातोय आणि मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी इथे मात्र त्याच्याकडून पाहायला मिळते का पाहूया. हा षटक मात्र सांगून जाईल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल. 10+ जर धाबा इथे जोडल्या जांभूलपाडा संघाने तर मात्र कुठेतरी जांभूलपाडा संघाच्या दृष्टीकोन मात्र सामना झुकू शकले, परंतु 10 पेक्षा कमी धाबा इथे गोलंदाजाने जर खर्च केल्या तर मात्र शेवटच्या षटकामध्ये या सामन्याची मात्र एक वेगळी चुरस निर्माण होऊ शकते. इथे मात्र पहा खराब रणनीती बंटी पाटीलकडनं पाहतोय आपण, कारण डॉट चेंडू इथे मात्र हाताला होता. तुम्ही जर अशा प्रकारे जर धाबा खर्च केला तर मात्र कुठेतरी गोलंदाजाचा जे कॉन्फिडन्स असतो तो मात्र या ठिकाणी थोडंसं लेवल कमी होत असते, कारण प्रत्येक धावी तुम्हाला मात्र वाचवायची आहे. कारण प्रत्येक धावी किती महत्वाची आहे तुम्हाला नक्कीच माहिती असेल. राजकारण म्हटलं तर 1 मत, शिक्षणचा आपण जर विचार तर 1 गुण आणि क्रिकेटचा आपण जर विचार केला तर 1 धाव खूपच महत्वाची आहे. आणि ती धाव इथे मात्र या ठिकाणी खर्च केली. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र विजयासाठी अजूनही 18 धाब्यांची गरज. सामना करेल सचिन म्हात्रे. आता मात्र सज्ज होतोय इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये आणि मात्र जेवढा वेगाने चेंडू आला तेवढा वेगाने सचिनने मात्र चेंडू पाठवलं डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी हा येतोय षटकार.
एकच उल्लेख करेन की ही चूक मित्र म्हणजे बंटी पाटीलची आहे, कारण पहिल्या चेंडूवर जर धाव त्यांनी खर्च केली नसती तर कदाचित विजय अजय पारधी मात्र स्ट्रायकिंग एंडला असते आणि कदाचित हा षटकार सुद्धा आला नसता. म्हणजे किती एक चूक महाग पडते पहा, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधीही कुठल्याही क्षणी काही होऊ शकतो या. आणि हा षटकार आल्यानंतर आता मात्र ह्या ठिकाणी वर्चस्व तुम्हाला चांगलं पाहायला मिळतोय तो म्हणजे जांभूळपाडाच्या टीमचं. आणि या ठिकाणी मात्र डाबी स्टिक उद्ध्वस्त केली. यष्टा दाखवल्या सचिन म्हात्रे आणि यष्टा वाकवल्या मयूर पाटीलने. धक्का क्रमांक 3. सामना इथे मात्र पाहायला बोलतोय, कधी झुकतोय विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय श्रीराम स्पोर्ट जांभूळवाडा संघाच्या बाजूने. कधी एखादा मोठा फटका येतो तर कधी कधी मात्र ठिकाणी एखादी विकेट्स मात्र ठिकाणी प्राप्त करतात गोलंदाज. हेच तर क्रिकेट आहे. अशाच प्रकारचे सामने क्रीडा रसिकांना नेहमीच पाहायला आवडत असतात. अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एकूण 9 चेंडू शिल्लक आहेत या डाबामध्ये आणि अजूनही धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 12 धावसंख्या तुम्ही पाहू शकाल. 19 टार्गेट आहे. 31 धाबांचा नवीन फलंदाज येतो या खेळपट्टीवर भावेश पारधी. 9 चेंडू 12 धाबांचं इक्वेशन. 12 धाबा 9 चेंडू मध्ये पूर्ण करायचे आहेत. जबरदस्त मॅच इथे मात्र या ठिकाणी रंगत असताना, कारण हे दोन्ही संघ आपण जर पाहिले तर अगदी शेजारी संघ आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मात्र प्रत्येक डाव पिच माहीत आहेत आणि त्याचमुळे मात्र हा सामना अतिशय चांगल्या दर्जाचा क्रीडा रसिकांना पाहायला मिळेल. खरोखरच एक चांगली सेवा आमच्यापर्यंत पोहोचली जाते. रोज सायंकाळच्या सत्रामध्ये आम्हाला टी त्यांच्या माध्यमातून लाभतोय. अगदी सरमणे श्री गणेश वडाभाऊ सेंटरचे प्रोप्रायटर अरुणजी दलवी यांचं आभार व्यक्त करावं तेवढं कमी. खरोखरच रोज 50 ते 60च्या त्यांच्याकडे आम्हाला सेवा लाभत असते. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन एक वैशिष्ट्य आहे. कधी कधी फिंगर रोल करत असतात. स्लोअर वन, लेट कटर, ऑफ कटर, त्यानंतर यॉर्कर, भरपूर असे ब्रह्मास्त्र आहेत आणि चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी मात्र मूव झाला, टर्न मिळालं आणि मात्र या चेंडूवर फलंदाज भावेश पारधी बीट होताना आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र कॉन्फिडन्स वाढवेल तो म्हणजे विकी स्पोर्ट कुक्षी संघाचं. परंतु जर एखाद्या वेळी मोठा फटका आला तर मात्र फलंदाजाचं कॉन्फिडन्स इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 12 धाब्यांची गरज आहे. अजूनही मात्र तशाच प्रकारचे चेंडू मात्र पाहायला मिळतोय. जणू काय आपण पहिल्या चेंडूचा रिप्ले पाहतो की काय, तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकाल. हे वैशिष्ट्य आहे मयूर पाटीलचं आणि त्याला या मॅच मध्ये समाविष्ट का केलं तो सांगतोय की नक्कीच माझी भूमिका चांगली ठरू शकेल या मॅच मध्ये आणि ती भूमिका तो मात्र ठिकाणी चांगल्या प्रकारे पार पाडत असताना. जबरदस्त मॅच. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजून 12 धाब्यांची गरज आणि हा चेंडू खूप निर्णायक असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या मॅच मध्ये अजून एक मात्र या ठिकाणी भुलभुलैया. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता. असं वाटलं होतं की जांभूळपाडा संघ या मॅचवर मात्र पूर्णपणे वापसी करेल, परंतु पुढील 4 चेंडूंवर मात्र एकही धाव खर्च केली नाही. 1 विकेट त्याने प्राप्त केले आणि या मॅच मध्ये आता विकी स्पोर्ट कुक्षी संघाचा दर्जा थोडासा आता मात्र उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धाबांची आवश्यकता आहे ती म्हणजे 12. कोणाच्या नावावर 7-12 होईल येणारा क्षण, येणारी वेळ आणि येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. चला फिल्डिंग लावायची आहे. जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. लगेच तुम्हाला खेळ सुरू ठेवायचा आहे. 7 चेंडू 12 धाब्यांची गरज. तुम्ही नक्कीच ड्रोन कॅमेराच्या साहाय्याने टिपलेले चित्र तुम्ही पाहू शकाल प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. अगदी विहंगम दृश्य. अगदी या मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्हाला ही हिरवी झाडं पाहायला मिळतील आणि त्यामध्ये हे वसतील स्वर्गीय महादेव स्मृती दलवी क्रीडानगरी तुम्ही पाहू शकाल. गोलंदाज आहे तो या करण उर्फ कुका. पहिल्या मॅच मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. 5 धाबा खर्च करत 1 गडी बाद केला होता. सामनावीराचा पुरस्कार याच गोलंदाजाने मात्र स्वीकारला होता आणि त्याच गोलंदाजावर आता मात्र ठिकाणी जबाबदारी टाकली आहे ती म्हणजे कॅप्टन पंकज पाटीलने. सामना करेल अजय पारधी. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. पहिल्या मॅच मध्ये मात्र अजयने मात्र चांगली बॅटिंग केली होती. विकेटने येईल. पहिला चेंडू मात्र अजयच्या बॅट मध्ये मात्र पाहायला मिळतोय, परंतु चेंडू हवेत मैदानाच्या आतमध्ये टिपला मयूर पाटीलने झेल आणि अजय पारधी चा होतो या ठिकाणी समाप्त खेळ. सगळेवाला गाणी झाला पाहिजे. आला रे आला सगळेवाला, आला रे आला सगळेवाला, बसून जगड्यामध्ये यो बसून जगड्यामध्ये आमचा
निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आशियामध्ये यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आशियामध्ये यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आशियामध्ये यो निहार पाटील शर्यत जिंकला सुरई आशियामध्ये काय सुरुवात पाहतोय आपण कुकाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन, अर्थात करण पाटील त्याचा परफेक्टली नेम आहे, परंतु कुका नावाने प्रसिद्ध आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही 12 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज येतोय हनुमान पारदी, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल मात्र भावेश, ज्यांनी आतापर्यंत 3 चेंडू फेस केले. 3 चेंडूवर मात्र त्याला अजूनही मात्र खातं सुद्धा उघडता आलं नाहीये, परंतु या 5 चेंडूमध्ये मात्र जे काय करायचं आहे ते आता मात्र या 2 फलंदाजांना करायचं आहे. कारण आपण जर पाहिलं टॉप ऑर्डर पूर्णपणे या ठिकाणी गारज झाली. आता मात्र मिडल ऑर्डरवर मात्र या ठिकाणी जबाबदारी आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र भावेश पारदी आणि हनुमान पारदी हे 2 फलंदाज आता मात्र आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. करण पुन्हा एकदा कासने विलेश टोकाकडनं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करेल. 12 धाब्यांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 5. हो इथे मात्र शॉर्ट टर्म पोल चेंडू हवेत आणि मात्र चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. टाटा बाय बाय करत 7 धाबांसाठी हा येतो षटकार. थँक्यू डीजे. तुम्ही नक्कीच स्क्रीनवर पाहू शकाल कुसेगावचे युवा पोलीस पाटील सन्माननीय प्रमोदजी पाटील यांना पाहू शकाल. त्याचप्रमाणे या गुरुग्राम पंचायत वाशिरीचे माजी सरपंच सन्माननीय विश्वाजी मागे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याच्या समेत आमचे अगदी जवळचे परममित्र सचिन गोंदली सुद्धा आहेत. स्मित अशी आहे त्याच्या चेहऱ्यावर. परंतु पहा, ज्या फलंदाजाने 3 डॉट चेंडू खेळले त्याच फलंदाजाने मात्र या ठिकाणी विजयाची आशा आता मात्र पल्लवित केलेल्या आहेत. समीकरण आता मात्र पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 6 धाब्यांची गरज. करण मार्गस्थ होईल पुन्हा एकदा. हा चेंडू सुरेख आहे, परंतु लाईन आपण जर पाहिली तर चुकीची. पंच मात्र या ठिकाणी दंडित करतायत आणि नो बॉलचा इशारा. अर्थात जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर कधी चेंडू मात्र लँड झाला असावा. यस, आणि फ्री हिट चेंडू. सामना नक्कीच इथे मात्र रंगतदार स्थितीमध्ये होता, परंतु या 2 चेंडूंनी मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे मात्र पलटून टाकलं. त्यानंतर फुलटॉस, परंतु राहुल शेलारा आहेत, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. इथे मात्र एक धाव कंप्लीट झाली, या चांगल्या दिशेने मात्र फेकी होते आणि मात्र धावतीच्या स्वरूपात हनुमान पारदी फ्री हिट चेंडूवर मात्र बाद होतोय. चेसिंग कंपल्सरी आहे आणि समीकरण आपण जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र विजयासाठी अजूनही 4 धाब्यांची गरज. काही होऊ शकतो, या क्रिकेटचा खेळ आहे. इथे मात्र जर एखादा निर्धाव चेंडू आला तर मात्र फलंदाज थोडंसं प्रेशर तुम्ही पाहू शकाल. नवीन फलंदाज पाहू शकाल तुम्ही. विशाल पाटील येतोय नेट नंबर 7 या क्रमांकावर, परंतु स्ट्रायकिंग एंडला असेल आता मात्र भावेश पारदी, ज्याने एक षटकार ठोकला. एकूण आपण जर पाहिलं तर त्यांनी चेंडू फेस केले 5-7 धाबांवर खेळतोय नाबाच्या रूपाने. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, विजयासाठी 4 धाब्यांची गरज. जे काही करायचं आहे ते करण पाटीलला मात्र करायचं आहे. चांगला चेंडू आलाय, क्या बात आहे. बबलू पाटीलची अनुपस्थिती, चेतन पाटीलची अनुपस्थिती, मात्र संधी मिळाली करण पाटीलला आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. इथे जर मात्र या ठिकाणी करण पाटील त्या संधीचं सोनं केलं तर मात्र तुमचा खेळ अजूनही भरून जाईल आणि तुमच्यावर मात्र या संघाचं अजूनही कॉन्फिडन्स वाढत जाईल आणि तुम्हाला नक्कीच प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिले जातील. 2 चेंडू शिल्लक आहेत, धाबांची आवश्यकता आहे 4. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल, त्यात काही शंका नाहीये. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 4 धाबा मात्र ठिकाणी जोडावाच लागतील, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. सामना टाय झाला तर मात्र ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली आहे त्या संघाला आम्ही विजय घोषित करू. सामना करेल भावेश. अजून इथे मात्र चेंडू खाली राहतोय, क्या बात आहे करण पाटील. खरोखरच मित्रांनो, गोलंदाजी आवडली असेल या यंगस्टारची तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दबावच्या स्थितीमध्ये आला, 12 धाबांचं मात्र संरक्षण करायचं होतं
आणि मात्र षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र हा गोलंदाज खचून जाईल, परंतु तो मात्र खचून गेला नाहीये. त्याला स्वतःवर विश्वास होता की मी या ठिकाणी कमबॅक करून दाखवेल आणि ते कमबॅक करून दाखवताना समीकरणाचा मात्र उरलाय एक चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता. हा सामना जर इथे मात्र कुठेतरी जर गमावला जांभूळवाडा संघाने तर मी तर म्हणेन की भावेश पारदीचे ते 3 डॉट चेंडू आणि कुठेतरी जो हनुमान पारदी धावचित झाला तिथे मात्र नक्कीच्या सामन्याला थोडीशी कलाटणी मिळाली. एक चेंडू 4 धाब्यांची गरज. काय दडलं या चेंडूमध्ये. दोन्ही संघाने काय जबरदस्त खेळ इथे मात्र सादर केलाय आणि असाच सामना प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतो. आपण जर 2 दिवसाच्या खेळाच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं तर हा एकमेव असा सामना आहे की अशा रंगता स्थितीमध्ये गेलाय. गोल्डन चौकाराची आवश्यकता आणि इथे मात्र काय केलं करण पाटील. नो बॉल. बीमर एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यस, परंतु इथे मात्र धाडस केला जाणार नाहीये. शेवटच्या मोमेंटला एक चेंडूवर 4 धावांची गरज असताना मात्र हा चेंडू कदाचित आपल्या संघाला बीमार करून टाकेल अशा प्रकारचा चेंडू इथे मात्र हाताळला. 2 धावा इथे मात्र बहाल केल्या बोलाच्या रूपाने आणि विजयासाठी आता मात्र एक चेंडू आणि 2 धाब्यांची गरज आणि प्लस पॉइंट म्हणजे फलंदाजाला मात्र फ्री चेंडू मिळणार आहे. कदाचित चेंडू हवेत गेला, झेल पकडला तर 2 धावा इथे मात्र निश्चित होऊ शकतात. कदाचित डॉट चेंडू येईल, कदाचित चौकार येऊ शकतोय, कदाचित या ठिकाणी षटकार येऊ शकतोय. भरपूर काय दडलं या चेंडूवर, परंतु या ठिकाणी सामना जिंकायचा असेल तर मात्र चांगला चेंडूची फेकी करण पाटीलला मात्र हातालावी लागेल. लक्ष असू द्या एखाद्या वेळी जर चेंडू जर डॉट कदाचित निघाला आणि यष्टी रक्षणे जर चेंडू जर कलेक्ट केला तर मात्र चेंडू निर्धाव असेल. जे काही कमावलेलं आहे ते मात्र करण पाटील गमावेल का. आणि जर इथून जर मात्र करण पाटील जे सर्व काही गमावलं तर मात्र त्याला आज दिवसभर रात्रभर झोप मात्र लागणार नाहीये. वेल कमी घ्या, खेळ सुरू ठेवा. तुम्ही मात्र या ठिकाणी जास्त वेळ घेऊ नका. चांगली मॅच पाहायला मिळते आणि या टेमघर संघाचे काही खेळाडू पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पडद्याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे, कारण शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुठल्या प्रकारे या स्पर्धेला गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपण काळजी घ्या. एक चेंडू 2 धाब्यांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. सामना टाय झाला तर मात्र प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाला विजय घोषित करू, परंतु पाहूया करण पाटील कशा प्रकारचा मात्र चेंडू हाताळलेला सामना करतो. नवीन फलंदाज विशाल पाटील. फुलटॉस. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल, परंतु इथे मात्र चेंडूला पकडला गेलाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट असताना मात्र सामना टाय झालाय की पाहूया. आणि यस, हा सामना जिंकलाय एका धाब्याने विकी स्पोर्ट कुक्षी संघाने. अभिनंदन 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 आणि हार्ड लक श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. DJ Ravi in the mix, 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 तर या सामन्यातील आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊया. तर सामन्यातील मॅन ऑफ द मॅच 2 दावेदार होते, कारण मयूर पाटील मात्र नक्कीच त्या सामन्याला कलाटणी दिली, परंतु अष्टपैलू